जय सीताराम. मानवी जीवनामध्ये यशस्वी होता येतच, पण त्यासाठी मार्गदर्शन आणि स्वतःची मान्यता हे अत्यंत महत्वाचं आहे. आपल्याला वाटचाल करायची ना, ज्या मार्गावर आपण चाललो ना, तो मार्ग संत मार्ग, देव मार्ग, जन मार्ग आणि सगळ्यांच्या मान्यतेचा मार्ग असेल आणि आपल्या हिताचा असेल. वाटचाल करायची ना, मग कुणाला तरी आम्हाला विचारावं लागतं आणि ज्याला आम्ही विचारतो त्याला आध्यात्मिक भाषेमध्ये गुरु म्हणतात आणि व्यावहारिक भाषेमध्ये मार्गदर्शक म्हणतात. कुणीही मार्गदर्शक असो, मग मार्ग दाखवणारा अमकाच असला पाहिजे असं नाही. कल्पना करा, आम्ही एका गावाहून दुसऱ्या गावी जात असताना पुढे चौफुली आली, 4 रस्ते आले आणि तिथे आम्हाला कळत नाही की आम्हाला ज्या गावी जायचं इथला कुठला रस्ता जातो. मग तिथे जोही कोणी उपलब्ध असेल त्याला आम्ही विचारतो, आम्हाला अमक्या अमक्या गावी जायचं. तर ती व्यक्ती सांगते आपल्याला की तुम्ही डाव्या बाजूला वळा की उजव्या बाजूला वळा का सरळ जा. ते आपल्याला मार्गदर्शन करते आणि त्याप्रमाणे आपण वाटचाल करतो. हे आम्ही विचारतो का त्या व्यक्तीला की तू दारू प्यालेला आहे का दारू प्यालेला नाही, तुझं शिक्षण किती आहे, तुला भाषा किती येतात, काही संबंध नाही. त्याने आम्हाला मार्ग दाखवला. आम्हाला वाटलं ना विचारावं असं, तसं जगद्गुरु सांगतायत, पुसावेसे ह्याची वाटे जे जे भेटे तयासे. जगद्गुरु सांगतायत मला सुद्धा विचारावं असं वाटतं, पण कुणाला विचारावं असं वाटतं? जे 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 जो जो बोलले असते तर पुल्लिंगी झालं असतं, जी जी म्हणाले असते तर फक्त स्त्रीलिंगी उच्चारण झालं असतं. ते जो जोही बोलले नाहीत, जी जी बोलले नाहीत, जे जे शब्द वापरला म्हणजे जे जे हा शब्द मराठी व्याकरणाच्या दृष्टीने तृतीय पुरुषी अनेक वचनी नपुसकलिंगी सर्व नाम आहे. जेही कुणी भेटेल, चल भेटो, अचल भेटो, चेतन अवस्थेतलं भेटो किंवा निर्विकार अवस्थेतलं भेटो, झाड, वड, वृक्ष एवढंच नाही, पक्षी, प्राणी, पशु, जलचर, भूचर, खेचर, विहंगम जेही भेटले त्या सगळ्यांना मला पुसावेसे वाटे. पण काय पुसावेसे वाटे? काय विचारावं असं वाटतं? देव कृपा करील मज काय लाज राखेल? देव माझ्यावर कृपा करेल का? देव माझी लाज राखेल का? तुम्ही म्हणाल लाज का बोलले? ज्याला लाज असते त्यालाच लाज वाटते. तुकोबाराय म्हणाले, इकडे संसाराची तर वाट लागली, पूर्ण वेळ प्रपंचामध्ये दिला, आता काहीही झालं, संसार तर हातचा गेलेलाच आहे. न व्हावी ती आमची झाली भंडाई. जे व्हायला नको ते सगळं घडलं. आता संसारात परत जरी जायचं म्हटलं, संसार करणं काही सोपं नाही आणि मला तर अवघी यांचा विसर झाला. हा राहिला उद्योग, हा एकटा देवनामाचा उद्योग उरलेला आहे. विठ्ठल नाम चिंतनाशिवाय पर्याय नाही. हातचा संसारही गेला आणि देव अजून हातात आलेला नाही आणि त्यामुळे ते चिंता करतायत की तुका मने चिंता वाटे कोण भेटे सांगे सा, कोण भेटे सांगे सा, देव कृपा करील मज काय लाज राखेल. असा कोण जीवाचा जीवलग भेटेल? मला तर चिंता वाटते. असा कोणीतरी भेटावा की चल तुझ विठ्ठल बोलावितो, ही मी वाट पाहतोय आणि हेच मला विचारायचंय. जय सीताराम.